यानंतर माननीय श्री आनंद कदम 2:23 झालेले माझ्यासाठी 5 मिनिटाचा वेळ आहे। आज हा कार्यक्रम जो होतोय तो एका आईच्या नावानं होतोय। आई हे जगातलं सर्वश्रेष्ठ नाव, आई हे जगातलं सर्वश्रेष्ठ पद, आई हे जगातलं सर्वश्रेष्ठ औषध आणि आई हे जगातलं सगळ्यात मोठं बळ आहे आणि त्या बळावरच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आपण ताईच्या तोंडून ऐकलं आईचं महत्त्व लेकीला जास्त माहिती असतं, कारण ती रात्रंदिवस तिच्याजवळ राहत असते। लोकांना कमी असतं आणि कदाचित त्याच्यामुळंच कदाचित आता मेवाड सरांनी कोर्टातले प्रकरण वाचलं, पण ते दुर्दैवी, त्याच्यासाठी दुर्दैवी दुसरे कोणीच नसते। आईला जो सांभाळू शकत नाही, आईला जो ओळखू शकत नाही, त्याच्यासारखा दुसरा जगात कोणीच नाही, एवढा वाईट माणूस असो। तर आज हा जो पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आईच्या नावानं, ज्या ज्या लोकांना आईचा आशीर्वाद मिळाला त्याचं जीवन सुखी समाधानाने गेलंय आणि मला वाटतं आज या ठिकाणी आईच्या नावानं हा जो पुरस्कार दिला जातोय तो पुरस्कार म्हणजे सगळ्या लेखकांचा एक खरंच सर्वोच्च असा सन्मान आहे। अशा या सन्मानाच्या मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जगदीशजी कदम सर या ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला ते आदरणीय जगदीशजी कदम सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब पाटील साहेब जे गेले आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले मुंबईहून आलेले, खरं पाहिलं तर ते बालसाहित्यिक म्हणून जास्त परिचित आहेत लोकांना, बालसाहित्यिक म्हणून ते जास्त लिहायचा प्रयत्न करतात असे माझे मित्र आदरणीय एकनाथजी आव्हाड सर, या ठिकाणी विचार मंचावर असलेले आणखी एक दुसरे माझे मित्र आहेत विलास सिंदगीकर, ते आपल्याच परिसरातले असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल सांगायची काही आवश्यकता नाही, कारण त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये देखील गाजलेलं असे एक ज्येष्ठ साहित्यिक। आता या सरपंच साहेबांनी या ठिकाणी बोललं मिरेवाड सरांचा हा कार्यक्रम थांबणार नाही आणि गावातलं कुठलाही कार्यक्रम जर सरपंचानं मनावर घेतलं तर झाल्याशिवाय राहत नाही आणि आता इथं सरपंचांनी सांगितलं की हा कार्यक्रम इथे पुढे थांबवायचा नाही, त्याच्यामुळे आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही, सरपंचाचं पाठबळ आपल्याला मिळालेलं आहे। या ठिकाणी ज्यांनी लिहिलं, या ठिकाणी शिवाजी चाळक सर आहेत, त्यांच्या सत्कार सोहळ्याला मी दुसऱ्यांदा विचार मंचावर केले, पुण्यामधल्या एका सत्कार सोहळ्याला मी होतो त्या विचार मंचावरती, आज दुसऱ्यांदा त्यांच्या सत्कार सोहळ्याला या ठिकाणी विचार मंचावरती उपस्थित आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले जे हे मान्यवर आहेत, ही मान्यवर देखील काही कमी नाही, यांना पुरस्कार आज जाहीर झाला नाही ही गोष्ट वेगळी, पण हे पुरस्काराच्याही पुढची माणसं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आदरणीय उत्कर साहेब आहेत नागोरावजी, आदरणीय कुठेवाड सर, ते तर मासिक करतात, लेखकांना सातत्यानं त्यांनी अंगण निर्माण करून दिलंय, तुम्ही या माझ्या अंगणात नाचायला मोकळं अंगण आहे, लिहिणाऱ्याला त्यांनी अंगण मोकळं करून दिलेलं आहे, असे आदरणीय कुठेवाड सर आहेत। याचबरोबर आदरणीय मलगीरवार सर आहेत, डांगे सर आहेत, या ठिकाणी मस्के सर आहेत। मस्के सर हे खूप सुंदर साहित्यिक आहेत, खूप मोठे साहित्यिक आहेत, त्यांचे लेखनच नाही तर वक्तृत्व देखील खूप छान आहे, मी ऐकलोय, पण त्यांना मला जवळ घेऊन ऐकायचा योग आला नाही, माझी इच्छा खूप दिवसापासूनची आहे, 2दा मी त्यांच्याशी संपर्क केला परंतु तो योग आला नाही, नक्कीच तो पुढे येईल। परंतु आज या ठिकाणी या एका ग्रामीण भागामध्ये एका वसतिगृहामध्ये हा जो कार्यक्रम होतोय, हा कार्यक्रम वसतिगृहात होतोय म्हणून छोटा नाही किंवा ग्रामीण भागात होतोय म्हणून छोटा नाही, तर या जसं चिखलामध्ये एखादं कमळ उगळावं आणि चिखलात उगवलं म्हणून तो कमळ छोटा होऊ शकत नाही, त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम खूप मोठा आहे, कारण हा लेखकांना लिहिण्याचं बळ देणारा हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपल्या आईच्या नावानं या ठिकाणी सर घेतात, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे। या पुरस्काराच्या निमित्तानं आदरणीय मिरेवाड सर, आदरणीय मिरेवाड सर हे देखील एक खूप मोठे साहित्यिक आहेत, वक्ते आहेत, चांगल्या पद्धतीनं विचार मांडू शकतात, नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी दिलेला आहे
त्या ठिकाणी त्यांची ही एकच संस्था आहे असं नाही, ते अनेक संस्थेचे सदस्य आहेत. अनेक संस्थेच्या माध्यमातून साहित्याची सेवा करायचा ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी राजस्थानमध्ये जाऊन आलो, गोव्याला जाऊन आलो, आता आम्ही या ठिकाणी तमिळनाडूला जाणार आहोत मे मध्ये. म्हणजे मराठी साहित्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी लिहिणाऱ्या साहित्यिकांना मराठीचे साहित्यिक म्हणायचं नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर राहून जे मराठीची सेवा करणारे त्यांचा सन्मान करण्यासाठी धडपडणारा व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मेरेवाड सर. आणि त्यांनी या ठिकाणी मला या कार्यक्रमाला बोलावलं आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा सन्मान होत असताना हा सन्मान सोहळा पाहण्याचं भाग्य मला लागलं. आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तींच्या पंक्तीला मला बसायचा योग आदरणीय मेरेवाड सरांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्यांचं शतशः ऋण व्यक्त करतोय. या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याशिवाय ज्यांचा सन्मान झाला त्यांचं मी मनोमन अभिनंदन करतोय, कौतुक करतोय. आणि त्यांना मी सांगू इच्छितो, पुरस्कार मिळत राहतात. पाटील सरांनी सांगितलं, पुरस्कारासाठी लिहिणारी लोक हे साहित्यिक नाहीतच, हे मानणारा मी आहे. कारण असे अनेक साहित्यिकांना मी जोडून पाहिले जे केवळ पुरस्कारासाठी लिहितात, केवळ मिरवण्यासाठी लिहितात. साहित्य मिरवण्याची वस्तू नाहीये, साहित्य मिरवण्याची गोष्ट नाहीये, तर साहित्य लिहून लोकांना जागवण्याची गोष्ट आहे, ती लोकांमध्ये प्रेरणा देण्याची गोष्ट आहे. तर हे जागवणं मिरवण्यानं जागं करता येत नाही, तर लिहून त्यांचं प्रबोधन करून त्यांना आपण जागा करू शकतो. आणि ही जागवण्याची कला आपल्यामध्ये उपलब्ध आहे. आपल्याला ती कला जमते तर निश्चितच या कलेला पुढे पुढे जसं होईल तसं त्याला पुन्हा प्रज्वलित करत चला आणि आपल्या या साहित्याच्या प्रकाशातनं समाज तेवता राहावा या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि थांबतोय. धन्यवाद. यानंतर मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सन्माननीय जगदीश कदम सर यांना मी विनंती करतो. अध्यक्षीय समारोप अगोदर झालेलाच आहे, तरी समारोपाचं मनोगत समारोपाचं भाषण आपण या ठिकाणी करावं. सन्माननीय जगदीश कदम सर. नमस्कार. मंचावरील मान्यवर, बहुतेक आपला नियोजित जो वेळ आहे तो संपलेला आहे आणि त्यामुळे मी फारसं बोलावं हे अपेक्षित नाही. इथे येण्यासाठी मला विलंब झाला, त्याचं कारण सांगितलं. मला याचं वाईट वाटलं की एक मोठा माणूस मराठी साहित्यातला आणि ज्या माणसाला ऐकणं माझ्या दृष्टीनं समृद्ध होण्यासारखी गोष्ट होती, ते आमचे लेखक मित्र एकनाथजी आवड. त्यात मुंबईत जरी असले तरी एका छोट्याशा गावात त्यांचं बालपण गेलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून वाट काढत काढत मुंबईत स्थिर होणं आणि तिथं आपल्या प्रतिभा आणि प्रतिभेचा विकास करणं हा मोठा चमत्कार असतो. आणि हा चमत्कार काही सहजासहजी साध्य होणारी गोष्ट नसते. खेड्यातून आलेली माणसं स्वतःची प्रतिभा इतक्या समृद्धपणानं इतक्या उंचीवर घेऊन जातात. वीरभद्र मेरेवाडांना सुद्धा वाटतं की एकनाथराव आव्हाड हा माणूस माझ्या गावात आला पाहिजे. खूप मोठा माणूस. त्याला मला ऐकायचं होतं, परंतु मला ते जमलं नाही.
त्याचं शल्य मनात जरूर आहे. आता आनंदरावांचं काम खूप मोठं आहे. म्हणजे उदगीरमध्ये ज्या पद्धतीनं वाङ्मयावरची निष्ठा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सतत प्रकट करत असतात आणि सातत्य महत्वाचं असतं. सुरू करणं सोपं आहे, ते सातत्य त्यांनी जपलेलं आहे आनंदरावांनी. आता विलास तर माझा लाडकाच आहे आणि आमचे सरपंच साहेब ते सुद्धा जुने परिचित आहेत. मित्र हो, वीरभद्र मिरेवाड तुमची आई केवळाबाई ही आता तुमची आई राहिली नाही. साने गुरुजींनी जसं आपल्या आईला एवढं मोठं केलं की ती श्यामची आई राहिली नाही, ती तुमची आमची आई झालेली आहे. आणि मला वाटतं केवळाबाई ह्या सुद्धा या 5-6 वर्षात महाराष्ट्रभर हे नाव पोचलेलं आहे. मला वाईट याचं वाटलं की तुम्ही तर शब्दप्रभू आहात. ठीक आहे, आमच्या जॅकेटावर बोला, आम्ही पाकिटासाठी जॅकेटाची व्यवस्था केलेली असते, परंतु पाकिटा सुद्धा कोणी देत नाही अलीकडे. परंतु एक शब्द मात्र तुम्ही बोलून गेला की माझी आई आडाणी होती. हा शब्द तर तुम्हाला परत घ्यावा लागेल. कान धरून माफी मागावी लागेल. खेड्यातली माऊली आडाणी नसते, फार पण निरक्षर म्हणा, तिला अक्षरांची ओळख नव्हती असं म्हणा. एकदा काय झालं एकनाथराव, मी कॉलेजमध्ये असताना माझी माय माझ्या खोलीवर राहायची. ती मला म्हणाली जा बाजारात आणि तांदूळ घेऊन ये. निरक्षर नाही. मी बाजारात गेलो आणि त्या किराणा दुकानदाराला मी सांगितलं सरोजताई की मला तांदूळ पाहिजे. तो दुकानदार म्हणाला नवे पाहिजे का जुने? नवा माल चांगला असतो. त्याने सांगितलं की 10 रुपये किलो नवा तांदूळ आहे, 12 रुपये किलो जुना तांदूळ. मी त्याच्याकडे पाहत राहिलो, हा वेळा झाला की काय, वेळ आहे की काय? जुनी पुस्तकं अर्ध्या किमतीत मिळतात, नवी करकरीत पुस्तकं पूर्ण किमतीत घ्यावी लागतात. मी म्हणलं हा वेळा दिसतो, ताबडतोब मी नवे तांदूळ घेतले आणि आलो खोली मला दाखव. ती म्हणाली की तांदूळ नवे घ्यायचे नसतात, तांदूळ जुने घ्यायचे असतात. आणि 4-8 दिवसानंतर आई म्हणाली की जा बाजारात आणि डाळ घेऊन 1 किलो. अडाणी माय तुमच्या शब्दात. मी बाजारात गेलो, त्याला विचारलं दुकानदाराला की मला तुरीची डाळ पाहिजे. तो म्हणाला नवी पाहिजे का जुनी? मी म्हटलं जुनी दे. आणि जुनी डाळ घेऊन आलो कमी भावात. त्या डाळीमध्ये 19% काय काय खडे वगैरे वगैरे. माय म्हणाली डाळ नवी घ्यायची असते, तांदूळ जुने घ्यायचे असतात. हा शहाणपणा माझ्या आडाणी आईकडे होता. आई आडाणी नव्हती आणि कृपा करून आपल्या आईला आडाणी म्हणू नका. केवळाबाई आडाणी नव्हत्या. नंतर तुम्ही सांगितलं की ज्यांनी तुम्हाला श्वास दिला हे मोठं संस्कारपीठ आहे. तुमच्यावर तुम्ही 2 मिनिटं बोलणार सगळ्यात. हे संस्कारपीठ आहे. आई म्हणजे संस्कार देणारे विद्यापीठ आहे. आणि त्या विद्यापीठाला कमी लेखणं, त्या विद्यापीठाबद्दल काहीतरी बोलणं मला वाटतं लक्षात घ्या पोरांनो. ही माणसं जी इथं बसलेली आहे त्यांनी काय केलं? एवढी मोठी माणसं आहेत, अभ्यासक्रमातले सगळे लेखक कवी आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकातले. त्यांनी काय केलं? आईकडे पाहत राहिले नाही ते. तुम्ही सुद्धा करून पहा प्रयोग. तुम्हाला सुद्धा
अशा जागा भेटतील. रात्री झोपत असताना फक्त आपल्या आईचा तळपाय हातात घ्या. ह्या लोकांनी काय केलं, पुस्तकातला इतिहास तुम्ही वाचता, जरूर वाचता, सगळे धडे वाचता, परंतु एकदा आई झोपल्यानंतर ही मुलगी नक्कीच करणार, ही मुलगी खूप पुढे जाणार, तिच्या डोळ्यामध्ये मला तिची आई दिसते. फक्त तळपायामध्ये जो इतिहास दडलेला आहे, भेगा आहेत, त्या भेगांमधला इतिहास ज्यांना वाचता येतो, कमालीच्या ताकदीनं मग ते पुढे जातात, लेखक होतात, कवी होतात, त्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर होतं. फक्त एकदा तळपाय हातात घ्या आणि पहा, डोळ्याकडे पहा. तुमच्या स्वप्न जी आहेत ती इतकी भरभरून आपल्या आईच्या डोळ्यात दिसत असतात. आणि मेरेवाड सरांनी आपल्या आईच्या स्मृती खातर हे जे पुरस्कार सुरू केलेले आहेत, काय कारण असलं पाहिजे. समाजाच्या संवेदना इतक्या बोथट झालेल्या आहेत की माझ्या अवतीभोवती काय घडतं हे मला पाहावंसं वाटत नाही. समाज कुठे जळतो आहे मला दिसत नाही, आग दिसत नाही. समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात आता आग लागलेली आहे. शाळा नावाचा आमच्या सारख्या पिढीला संस्कार देणारा विषय आता मोडून पडलेला आहे. लिहुदेव शिंदे सर, तुम्ही शाळा नावाची एक मोठी कादंबरी लिहिली, दत्ता डांगे यांनीच ती प्रकाशित केलेली आहे. कुठे शाळा, कुठे आहे आई? माय तुमची केवढाबाई आहे, आई नाही, मम्मी तर नाहीच नाही. बघा, तुमचा लहान भाऊ जर रडत असेल, तुमची आई काय करते? पहिल्यांदा म्हणते, बेबी इकडे. मोबाईल कुठे? आणि मोबाईल घेते आणि बाळाच्या हातात देते. ते मूल गप्प नसतं. बघा, पूर्वीचा काळ कसा होता. रडणारं मूल तेव्हाच गप्प बसायचं की माऊलीचा स्पर्श जेव्हा त्याला होत असे. माऊलीच्या आईच्या स्पर्शाची त्याला ओढ असायची. ही ओढ कशामुळे? 9 महिने तिच्या गर्भात आपण वाढलो. सगळी स्पंदनं आपल्या आईची आपल्याला माहिती आहे, परिचयाची आहे. आणि त्या लहान लेकराला सांगावं लागत नाही. आईने कुशीत घेतलं की चटकन गप्प बसते. आज मात्र मोबाईल हातात दिला, मोबाईलचा स्पर्श झाला की लेकरू शांत होतं, कशाचं लक्ष नाही. आणि त्यासाठी केवढाबाई मेरेवाड त्यांनी जे पुरस्कार सुरू केलेले आहेत, आमच्या वीरभद्र मेरेवाड यांनी समाजाच्या बोथट होत चाललेल्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदना ताज्या करण्याचं काम हे सगळे लेखक करतात. आणि त्यामुळे त्यांना सलाम करण्यासाठी हे पुरस्कार आहे. ही लोक कशासाठी महत्वाचे आहे? आमचे शिवाजीराव चालक फार छान सांगितले. पाणी प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आणि त्या पाणी प्रश्नावर त्याचं लेखन महाराष्ट्रामध्ये मी जबाबदारीने सांगतो की शिवाजीराव चाळकांनी पाणी प्रश्नावर जे लेखन केलेलं आहे धर्मग्रस्तांच्यावर, त्या लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही. आता दखल घेणारे डोळे आमच्या जवळ नाही. डांगेंसारखा एखादा प्रकाशक दखल घेतो, किती प्रकाशक असेल, नाही लेखकाला गिराईक समजून त्याची वाट पाहणारे प्रकाशक आपल्याकडे भरपूर आहे. त्याला कसं खिशात घालता येईल आणि कसं बाहेर काढता येईल एका खिशातून घेऊन असे लोक खूप आहेत. परंतु एक सृजनशीलता म्हणतो आपण. आणि ह्या लेखकांचं लेखन कसं आहे बघा. आपण काही लेखन चवीसाठी वाचतो, काही लेखन चघळण्यासाठी वाचतो आणि काही लेखन चरवण्यासाठी वाचतो, पचवण्यासाठी वाचतो. चव घ्यायची सोडून द्यायचं, लक्षात काही ठेवायचं.
काही लेखन सगळ्यासारखं असतं, सगळंच राहायचं, सोडून द्यायचं. आणि काही लेखन पचवण्यासाठी असतं. वीरभद्र मिरेवाड, तुम्ही ज्या साहित्य कृतींची निवड केलेली आहे, सगळ्या साहित्य कृती इथे पचवण्यासाठी. शिवाजीरावजी, तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा तो प्रसंग सांगितला तुमच्या त्या लेखनाला, साधा प्रसंग आहे हो. आमचे अध्यक्ष साहेब नाही तिथे, आता प्रतिनिधी म्हणतात, लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधी पाटील साहेब. एका धरणाचं उद्घाटन करण्यासाठी यशवंतरावजी चव्हाण निघाले होते आणि वाटेत महिलांनी त्यांची गाडी अडवली. स्वागत करायचं होतं. मला थोडं मी औद्धत्य करतो. माझा एक लाडका लेखक इथे आलेला आहे, भरत दाढे. त्याचा सत्कार राहिलेला आहे, पुरस्कार राहिलेला आहे. अंजनाय सर, तुमच्याऐवजी मीच त्याला बोलवतो. पुरस्कार राहिला त्यांचा. त्यांनी इथे नंतर तर इथे यशवंतराव चव्हाणांची गाडी जेव्हा आली, खाली उतरले, उद्घाटनाकडे निघाले, पटेल बायका थांबलेल्या होत्या, हातात ते त्या तबके घेऊन. एक स्त्री धावत पळत आली आणि सगळी तबक अशी तिनं उधळून लावली. यशवंतराव चव्हाण, तेही संस्कार पीठात होतं पंढरपूरला. आता इकडची सोलापूरच्या ताई आहे, कोल्हापूरचे पाटील आहे. तो सुगंध तुमच्याकडेच नाही, कराडपुरता मर्यादित नाही. मराठी लेखकांचा तो मोठा अभिमान बिंदू आहे यशवंतरावजी चव्हाण, लक्षात घ्या. ते म्हणतात, मी पंढरपूरला आलो, माझ्या आईने माझं बोट सोडलं, माझ्या लक्षातही आलं नाही. आईनं बोट सोडल्याचा तो क्षण जेव्हा मला आठवतो, तेव्हा मी समृद्ध होतो. शाळेत शिक्षकांना पकडलं, झेंडा लावला म्हणून पोलिसांनी पकडलं. पोलीस स्टेशन मध्ये यशवंतराव चव्हाण मला वाटतं 7वी का 8वी मध्ये होते. आणि पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणाले, माफी माग, तुला सोडून देतो, फक्त माफी माग, मी चूक केली, झेंडा लावला देशाचा, तुला सोडून देतो. माझी माय बाजूला उभी होती. ती म्हणाली, यशवंता, माफी मागायची नाही. आणि यशवंतराव चव्हाण म्हणतात, त्या दिवशी जर मी माफी मागितली असती तर मी यशवंत नावाचा कोणीतरी गावातला पोरगा राहिला असतो. त्या क्षणाने मला माझ्या भविष्यात इतक्या प्रचंड ताकदीनं फेकून दिलं की हा कराडचा छोटासा मुलगा यशवंतराव चव्हाण झाला. मी माफी मागितली. हे संस्कार ते तुम्ही दिले. आणि पुढे सांगत हे होतं की ती तबका उधळून लावल्यानंतर यशवंतराव चव्हाण, पोलिसांचा गराडा होता, जाणं शक्यच नव्हतं. गृहमंत्र्यापर्यंत तुम्ही केवढेही जरी मोठे लेखक असले, पंडितराव पाटील, आमचा फटकळ असलेला हा नागोराव जरी असला, नागोराव हा जाण्याचा प्रयत्न करावा एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याला भेटायला. पांडू, हे शक्य आहे का? जाऊच देत नाही. यशवंतराव चव्हाणांनी गाडी थांबवली. म्हणाले, ती माऊली काय तबक उधळून लावते, तिचं ऐकू दे मला. त्या काळातल्या राजकारण्यांना गोरगरीब लोकांचा आवाज ऐकण्याची एक उत्सुकता असायची. आणि आज आपले राजकारणी मात्र गोरगरिबांचा दबलेला आवाज, क्षीण झालेला आवाज, तो आवाज सुद्धा आपल्या कानावर पडू नये याची काळजी घेतात काटेकोरपणाने. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे, काय श्रीकांत पाटील तुमच्या कादंबऱ्या आहे. तुम्ही जे दुःख म्हणता शेतकऱ्यांच्या भेगांमध्ये दडलेलं दडपायच्या, सर नाहीये, तो सीताराम सावंत असतो, तुम्ही असता. तिच्या ताकदीनं तुम्ही लिहिता. असं नका समजून की तुमचे वाचक नांदेडकडे नाही. आमचा काळ वेगळा होता, सगळा बदनामीचा काळ. नाशिक, फडके, खांडेकर, नागोराव
2 मिनिटात प्रेम. नायिका नदीवर गेली, नायक तिथे येणार म्हशीच्या मागे म्हशीवर बसून विलासनं छेद दिला त्याला. 2 मिनिटात प्रेम. हे शक्य आहे का? आमची नायिका घराबाहेर पडत असताना आमच्या शिक्षिका ताई बसलेल्या तिथे. नायिका घराबाहेर पडल्यानंतर आज जर मुलगी एखादी घराबाहेर पडली तर पहिले 2 डोळे आईचे असतात, 2 डोळे वडिलांचे असतात, 2 डोळे काकांचे असतात, 2-4 डोळे चुलत्यांच्या घरातली असतात, 2-4 डोळे भावकीतले असतात आणि 5-50-100 डोळे पाठीवर घेऊन ही मुलगी शाळा कॉलेज करून. हे शक्य आहे का? तुम्ही फोटोचित्र दिलं होतं, फोटोचित्र आमच्या समोर ठेवलं होतं, आम्ही ते चित्र बदलून लावलं, फाडून टाकलं आणि नवचित्र की जे चित्र वास्तवावर उभं आहे, आमच्या गोष्टी सांगते, आमचं वास्तव सांगतो. आणि अशा प्रकारचं हे सगळं लेखन श्रीकांत ताई तुम्ही म्हणाला छान बोललात. बोलणं तुम्ही बोलत असताना एक गोष्ट म्हणाला की नवरा बायकोच्या आहारी जातो. हा श्रीनिवास मस्के सुद्धा माय माऊलीचं दुःख जेव्हा मांडतो, हा कळवळा तो तर कवी आहे. तुम्ही म्हणता की नवरा बायकोच्या आधीन जाणं ही चांगली गोष्ट. खरंय, हे चित्र बदललं पाहिजे. हाच तर आमच्या वीरभद्र मेरेवाडांचं आहे. हे चित्र बदललं पाहिजे. असं का होतं? देऊ नका तुमच्या मुलाला, रडत असेल जवळ घ्या, छातीला दाबा, त्याला हातात मोबाईल देऊ नका. आमचे एकनाथराव सतत सांगतात की मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. आता तर AI आपल्या मानगुटीवर बसलेला आहे, कुठे घेऊन जाईल कळत नाही. खूप मोठी आव्हान आहे. शक्तीपीठ शक्तीपीठ तुम्ही विरोध करता. शक्तीपीठ काही साधी गोष्ट नाही. जमिनी महत्वाच्या नाहीत, करार झालेले. करार कशाचे झाले? डेन्मार्कचं 20 रुपये लिटरचं दूध तुमच्या इथे येणार आहे. 26 रुपये किलो साखर ब्राझील वरून येणार आहे इथे. हे किती लोकांना माहित आहे? तिथे गोव्यात साखर आली, बोटीतून उतरली, थेट नागपूरला. तिथे हा बेट. आणि ह्या गोष्टी जर आपल्या लक्षात नाही आल्या तर मला वाटतं आपलं साहित्य सुद्धा आपण ज्यात काही करतो आहोत हे सगळं उद्ध्वस्त झाल्याशिवाय. परंतु अशाही काळोखात फक्त एकच मोरेसर, एकच आशेची गोष्ट आहे की ह्या मंडळींनी ही जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. की मला समाजाला कुठेतरी प्रकाश दिसला पाहिजे. परंतु ह्या लोकांचं कसं असतं, अंधाराला धाक दाखवून बाहेर काढत नाही. अंधारावरही प्रेम करतात. अंधारावर प्रेम करता आलं ते अंधार सुद्धा हळूहळू त्याच्या लक्षात आलं की नाही, प्रकाश आता येऊ पाहतो, अंधार थांबत नाही, अंधार निघून जातो. परंतु इतक्या कोवलिकतेनं त्या अंधारावर आपला धाक आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. आणि ते काम ही मंडळी करतात, साधं आव्हान. आणि अशा लोकांचा तुम्ही सत्कार करता आहात, मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही आईचं नाव तर तुम्ही मोठं करताच आहात या माध्यमातून, परंतु समाजाच्या दृष्टीनं सुद्धा हे तुमचं काम फार मोठं आहे. मुंगळे सर, तुम्ही छान कविता केली, कविता जरूर का, परंतु आपलं जे सृजन आहे ते वाया नका करू. लेखक कलावंत आज अशा अपेक्षा कोणाकडून जर असेल, बाबाराव तुमचं अभिनंदन मध्येच करतो, लक्ष्मणराव, कोणाकडून असेल, कलावंतांकडून. कारण आमच्या मागे मोठी परंपरा आहे. आमचे पुढारी फार मोठे. 2.5 वर्षाचा आमचा पुढारी नाही, 5 वर्षाचा आमचा पुढारी नाही. आमचे पुढारी हजारो वर्षांपासून तुकाराम, ज्ञानेश्वर, व्यास,
वाल्मिकी हे आमचे पुढारी आहेत, त्यांना मरण नाही. आज जागता शब्द कोणाचा आहे? वीरभद्र मेरेवाडाने इथं बोलावलं आणि म्हटलं की तासभर बोला, अर्धा तास संत असतात त्याच्या पुढे. कुठलाही वक्ता घ्या महाराष्ट्रातला, अर्धे संत असतात, अर्ध संतांचं साहित्य असतं, त्याशिवाय त्यांना पुढे जाताच येत नाही. आमचे पुढारी एवढे मोठे आहेत, 5-10 वर्षांचं त्यांचं आयुष्य नाही, हजारो वर्षांचं, शेकडो वर्षांचं आयुष्य. आणि त्यांचं सामर्थ्य, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. राठोड सर, तुम्ही खूप छान लिहिता, तुमचंही कौतुक आहे. आमचा बाळू गेला, बाळू खूप जबाबदारीनं लिहितो, परिवर्तनवादी लिहितो. आमचे उद्धवराव कुठे दिसत नाही, ते पण छान कविता लिहितात. व्यंकटेशजी कुठे गेले? काय व्यंकटेश, फार अफलातून माणूस आहे. माझ्या कोविड काळामध्ये माझ्या गांधीजींवरच्या पुस्तकाचं विमोचन करायचं होतं आणि तो प्रकाशन सोहळा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होता आणि मग ते ऑनलाईन होता. तिथून सगळी यंत्रणा तयार झाली. मी निर्मलच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथे व्यंकटेशला बोलावलं आणि व्यंकटेश मला आत्ता कार्यक्रम सुरू करायचा, तिकडे तयारी झालेली आहे मुंबईला. आणि हातात समोर मोबाईल ठेवला आणि व्यंकटेश चौधरी, तुम्हाला मी खोटं नाही सांगत, माझ्या गावचा म्हणून त्याची स्तुती नाही करत. आपल्या ओठातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द स्वतःचं स्वतंत्र वजन मागत असतो. त्याला वजन नाही देता आलं तर मला वाटतं तो बार फुसका ठरतो. व्यंकटेश चौधरीकडे सामर्थ्य आहे, जे सामर्थ्य वीरभद्र मेरेवाड, पंडित पाटील अशा माझ्या भागातील ह्या सृजकांकडे आहे, ते सामर्थ्य त्याच्याकडे. तुम्ही इतका छान बोलला आणि नंतर मग समारोप करत असताना म्हणाला, आमच्या सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, किती छान बोलतात ते. पण हे बोलणं येतं कुठं? हे बोलणं आपल्या अभ्यास चिंतनातून येतं. बालाजी पेटेकर आहे, त्यांची कविता. ही सगळी आमच्या मातीतली जी माणसं आहेत खूप समृद्ध आहेत. आणि मला वाटतं आपण इथे आला एकनाथराव साहेब, हे खरं तर आमचं फार मोठं भाग्य आहे. म्हणजे तुम्ही साहित्य अकादमीचा पुरस्कार तुम्ही मिळवला, तुम्हाला मिळवला नाही, मिळाला म्हणून तुम्ही जर थोर आहातच, मोठे आहातच. परंतु तुम्ही ज्या परिस्थितीतून आलात आणि मुंबईवर स्वार झाला, तिथं स्वतःची स्वतंत्र मुद्रा तुम्ही उमटवली, ही गोष्ट माझ्यासारख्या तुमच्यासारख्याच खेड्यातून आलेल्या माणसाला खूप अभिमानाची वाटते, कौतुकाची वाटते. त्यामुळे तुम्ही इथे आलात, तुमची मुलाखत ऐकण्याचा योग मला लाभला नाही, त्याचं पुन्हा मी शल्य व्यक्त करतो. आणि मला वाटतं हा अध्यक्षीय समारोह खूप वेळ बोललो. आता निवृत्त झालेला मास्तर आहे आणि खूप दिवसापासून बाहेर पडलो नव्हतो, बाहेर पडलो आणि जागा मिळाली. समोर धाक असलेले लोक जरी असले, त्यांचा धाक मोडून सुद्धा मी थोडासा बाहेर आलो. त्याची काही कारणं सुद्धा आहेत. ती कारणं माझ्यासाठी महत्वाची नाहीत, परंतु आपण सगळेजण आलात, महाराष्ट्रातील सगळ्या भागातून आपण आलात, ही आमच्या नांदेडकरांच्या दृष्टीनं मोठी उपलब्धी आहे. आमच्या ह्या लेकरांमधून एखादं लेकरू तरी तुमच्या डोळ्यातला प्रकाश घेऊन गेलं तर मला वाटतं ही मोठी उपलब्धी असेल या केवळाबाई पुरस्कार समारंभाची, आणि ती जरूर आपल्याला मिळेल असं मला वाटतं. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल परत एकदा संयोजकाचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.